गोकुळ सोबत गोकुल. सतेज पाटील जी. सभापती महोदय, सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे, परंतु 39,000 कोटीचा प्लॅन ज्यावेळी मंजूर झाला त्यावेळी केंद्र शासनाने अटच घातली होती की स्मार्ट मीटर घेतलेच पाहिजेत म्हणून. अनेक राज्यांनी ती अट नाकारली, ती कर्ज घेतली नाहीत. आता आपण म्हणणार की मग घेतले त्या काळामध्ये, तो आधीच भाई जगतापांनी सांगितलं हा राजकीय विषय नाही, परंतु आज 2021 ला भाई केंद्रानं अट घातली की स्मार्ट मीटर घेतलेच पाहिजेत या कर्जाला, त्यामुळे पर्याय नव्हता कुठल्याही राज्याला न म्हणण्याचा. आता माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील नागपूरमध्ये जाहीर केला असे आम्ही वर्तमानपत्रामध्ये ऐकले, 300 युनिटच्या खालच्या 1.5 कोटी लोकांना आणि 100 युनिटच्या खालच्या 1.5 कोटी आणि 300 युनिटच्या खालच्या 52 लोकांना हे लागणार नाही असं आपण स्पष्ट या ठिकाणी सांगाल का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अहो, त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं सर्वसामान्य ग्राहकांना लागणारच नाहीये. तुम्ही 300 युनिट का म्हणता, 400 युनिट वाल्याला लागत नाहीये, त्यालाही लागत नाहीये.